So I have entitled this as a summary of my talk as Umbertha. I am standing on the Umbertha of traditional audit as well as the system audit. CA झालो तेव्हा वाटले आयकराची प्रॅक्टिस करूया. सीएची ही कर्मभूमी असल्याने त्यात सहजपणे तज्ञ बनूया. प्रत्येक केसला तयारी करून जायचो. 100 केस रेफरन्सेस तोंडपाठ करायचो. पण प्रत्येक वेळी हताश झालो. एकूण एक केस ठरलो. एका IT ऑफिसरने केली माझ्यावर दया. मार्गदर्शनाचा सल्ला दिला. तुझ्या चर्चेत फक्त नेम चुकतो. चर्चा असते तुझी फक्त टेबलाच्या वरून. शिल्लक राहते मग काय टेबलाच्या खालून. करिअरची दिशा मग मी बदलली. बँक ऑडिटच्या फर्ममध्ये भरती केली. ऑडिट मॅनेजर म्हणून मला पार्टनरने अपॉइंट केले. तयारी कर आणि तुझ्या गरजा सांग असे मला सांगितले. ऑफिसमधल्या पुस्तकांची धूळ साफ केली. तोपर्यंत वाचायचं नसतं ना पुस्तकं ती. WISCच्या सेमिनारला मी गेलो. LFARची यादी तयार केली. पण संगणकाला पाहून मी बिचकलो. नेत्यांचे भाषण ऐकून अधिक चक्रावलो. आता नेटवर्क इंजिनियरची गरज आहे, टेलिकम्युनिकेशन इंजिनियरची गरज आहे, इलेक्ट्रिशियनची इंजिनियरची गरज आहे, इलेक्ट्रिक इंजिनियरची, त्याच्यानंतर मग हार्डवेअर इंजिनियरची गरज आहे, सॉफ्टवेअर इंजिनियरची गरज आहे. अशी लिस्ट बनवली ना अक्षरशः 110 क्षेत्रातल्या अभियंत्यांची गरज भासली. इंटरनेटवरून मी स्वतः काही काम नसते करायचं. इंटरनेटवरून वर्कशीट डाउनलोड केले. माझ्या गरजा आणि वेळापत्रक तयार केले. 18 किलो वर्कशीट घेऊन पार्टनरकडे गेलो. वर्कशीट तर काय असते माहिती, त्याला फार ऑब्सेशन असते. का माहिती ना मला, पण मला एका मॅगझिनने वर्कशीटच लिही म्हणून सांगितलं आणि मला ते बेसिकली आवडलं नाही. म्हटलं वर्कशीट लिहिताना डोकं बाजूला ठेवून नुसतं येस नो टिक करतात किंवा क्रॉस करतात वॉट एव्हर. तर मग विचार केला की मी नाही लिहिलं तर कोणतरी दुसरा लिहिणारच आहे. मग मी वर्कशीट निरायतीने लिहिलं. आता तुमच्याकडे जे आहे WSS पब्लिकेशन त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे की म्हणजे काय येस मीन्स गुड और नो मीन्स गुड, ॲटलिस्ट ते तरी करणाऱ्याला कळलं पाहिजे. तर 18 किलो वर्कशीट घेऊन पार्टनरकडे गेलो. 25 माणसांच्या पथकाची मागणी केली. पार्टनर म्हणाला, वेडा झालायस काय, 6 माणसांची ब्रांच आहे माहित नाही का. जा तू एकटाच, फक्त सही करायला मला बोलावं. पार्टनर तसेच करतात ना. विसरून या तुझे वर्कशीटचे खेळ, सांग मला आता लागेल तुला किती वेळ. आता हा जो पेच आहे ना तो इकडे म्हटलं आहे. ऑडिट आणि संगणकीय वातावरणाच्या उंबरठ्यावर आहे मी उभा. कुठे पाहावे ते कळेना. मागे होते स्टडी मटेरियलचे माहेर. आता आमच्या काळी ते स्टडी मटेरियल होते, आता बदलले आहे थँकफुली. मी सुद्धा कमिटी होते तर म्हणून मला माहिती बदलल्या म्हणून. पण त्यावेळेस माझ्या वेळेस तर नव्हते. मागे होते स्टडी मटेरियलचे माहेर. पुढे होता संगणकीय लेखापरीक्षणाचा अंधार. उंबरठ्यावर राहिलो तर होईल डोक्यात भेसळ. मग खावी लागेल स्पेशल मिसळ. त्यात असेल सीएची चटणी. त्यात असेल सीएची चटणी आणि डिसाची मिरची. ऑडिट स्टँडर्डचा लिंबू मारून. तर ब्रांचमध्ये तुम्हाला माहिती आहे ना की ते प्रत्येक गोष्टीला सांगतात. ते पूर्वी सांगायचे हेड ऑफिस, आता सांगतात डेटा सेंटर करता म्हणून. तसंच ते शेवटचं पॅराग्राफ आहे वर्ष आहे. नियंत्रणाच्या प्रत्येक प्रश्नाला ब्रांच दाखविते बोट डेटा सेंटरला. त्यांच्या या समूह गाण्यात मी गायचे ठरवले.
आणि अहवालामध्ये सगळ्या गोष्टींना डेटा सेंटरलाच जबाबदार केले. थँक्यू. आय जस्ट सिट डाऊन.